तुकाराम आणि त्यांची बायको सिंधुबाई एका गरीब घरात राहत होते. एका छोट्याशा गावात एक पडकं घर होतं. त्या घराकडे पाहूनच वाटत होतं की गेल्या 20-25 वर्षांपासून त्याची डागडुजी झालेलीच नाही किंवा त्या घराला रंगवलेही नाही. त्या घरात एक म्हातारी बाई राहत होती. तिचं या जगात कोणी असं नव्हतं आणि शेजारी पाजारी तिला खाण्यापिण्याचे सामान द्यायचे. असेच ती आपले जीवन जगत होती. मग एक दिवस सकाळी एक खूप मोठी कार त्या घराच्या दरवाजासमोर येऊन थांबते. त्या कारमधून एक तरुण मुलगा खाली उतरतो. ज्याने अगदी छान कपडे घातले होते तो सरळ त्या घराच्या आत जातो. आत गेल्यावर ती म्हातारी बाई काय काम करत होती तेव्हा तो तरुण मुलगा तिच्या पाया पडून ढसढसा रडू लागतो आणि बोलतो की आज तुमच्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे. हे सर्व पाहून ती म्हातारी खूप जास्त हैराण होती आणि ती विचार करू लागते की हा मुलगा कोण आहे आणि मी असे काय केल्यामुळे याचे आयुष्य बदलले. कोण होता तो मुलगा आणि काय कहाणी होती त्या म्हाताऱ्या बाईची, हे कथा ऐका. एका छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या सिंधू नावाच्या महिलेचे आहे. त्यांच्या नवऱ्याचे नाव होते तुकाराम. तुकारामराव मेहनत मजुरी करून त्यांचे घर चालवायचे. हळूहळू वेळ गेला. त्यांच्या लग्नाला 5-7 वर्ष उलटले तरीही अजून त्यांच्या घरात पाळणा हलत नव्हता. पण तरीही त्यांना आशा होती की आपल्याला मुलाचे सुख नक्की मिळणार. आणि काही वर्षांनी त्यांना ही आनंदाची बातमी कळते की सिंधुबाई आई होणार आहे. ती गर्भवती आहे. तुकारामराव यांच्या आनंदाला तर पारावारच राहिला नाही. त्यांना खूप आनंद होतो आणि आता आम्हाला मूल होणार आहे आणि आपल्याही कुटुंबात एक नवीन सदस्य वाढणार आहे. हळूहळू दिवस निघून गेले आणि मग एक दिवस त्यांच्याही घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. सिंधुबाई यांनी एका सुंदर सुदृढ मुलाला जन्म दिला होता. त्यांनी खूप प्रेमाने त्याचे नाव राम ठेवले. आता घरात एक सदस्य वाढला म्हणून तुकारामजी आणखीनच जास्त मेहनत करू लागले. हळूहळू मोठा होत गेला आणि जेव्हा राम 5 वर्षाचा होतो तेव्हा दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. सिंधुबाई यांना गोष्टीचा ह्या खूप मोठा धक्का बसला होता. आता काय करायचं, पोट कसं भरायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्यांना काही सुचत नव्हते. तिच्या माहेरची लोक त्यांना समजावत होते की आता तुझा नवरा ह्या जगात नाही तर तू तुझे लग्न करून घे आणि ह्या मुलाला आम्ही लोक सांभाळून घेऊ. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. असे किती दिवस राहशील. तिच्या माहेरच्या लोकांकडून असे काही ऐकायला मिळेल याची तिला कल्पनाही नव्हती. यांना खूप वाईट वाटलं. त्या म्हणाल्या की हा मुलगा माझ्या नवऱ्याची निशाणी आहे आणि त्याच्यासोबत मी माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत करू इच्छिते. मी दुसरे लग्न करणार नाही. त्यानंतर सिंधुबाई त्या मुलाला तिथेच घेऊन राहू लागल्या. त्या मुलाची खूप काळजी घेतात. दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून त्या मुलाच्या संगोपन करतात. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला पण तो त्याच्या आईने सांगितलेली एक ही गोष्ट ऐकत नव्हता. आईने जर त्याला काही सांगितले तर तो गुपचूप एका जागेवर बसून राहायचा. तो तेच करायचा जे त्याच्या मनात असायचे. आता तो 15-16 वर्षांचा झाला होता आणि सतत त्याच्या मित्रांसोबत बाहेर फिरायचा. या गोष्टीवर त्याची आई त्याला सतत ओरडायची आणि रागवायची आणि म्हणायची की असे जास्त मित्रांमध्ये फिरायचे नाही. तुझे वडील नाहीत, लोक काय म्हणतील. याच्या आईकडून एक मुलगा सांभाळला गेला नाही आणि तोही बिघडला. पण राम मात्र आईच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही. एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि परत येताना त्याच्या मित्रासोबत दारू पिऊन घरी आला होता.
तेव्हा त्याचे वय फक्त 16 वर्ष इतकेच होते. या गोष्टीची भनक जेव्हा सिंधुताईंना लागते तेव्हा त्याला खूप मारतात. मारल्यानंतर त्या हेच म्हणत होत्या की तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला मूल झालं नसतं तर बरं झालं असतं. किमान मला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. सिंधुबाई रात्री उशिरापर्यंत त्याला मारतच होती आणि तो नाराज होऊन असाच एका कोपऱ्यात बसून रडत राहतो. आता रुक्मिणीबाई थोड्या वेळ त्याची जेवणाची वाट पाहतात, पण तो मुलगा काही जेवायला आला नाही म्हणून रुक्मिणीबाई स्वतः जेवण घेऊन त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने जेवण भरवतात. पण राम त्याच्या आईवर नाराज असल्याने जेवण करण्यासाठी नकार देतो. तेव्हा सिंधुबाई रागाने त्याच्यावर ओरडते आणि जेवणासाठी त्याच्यावर जबरदस्ती करते. आता तू जेवण तर करतो, पण त्याच्या मनात त्याच्या आईच्या विरोधात खूपच जास्त राग असतो. आता तो 16 वर्षांचा असल्यामुळे त्याला समज तर होती, पण इतकी नव्हती की त्याच्या आईने त्याला का मारले असेल. त्याच्या चांगल्यासाठी मारले होते हे तो समजू शकला नाही. रात्रभर तो त्याच्या खाटेवर पडून विचार करत होता आणि काहीतरी विचार करून तो उठून बसतो आणि त्याच्या आईकडे पाहतो तर त्याची आई झोपलेली होती. तो उठून घराच्या आत जातो आणि त्याचे कपडे एका पिशवीत घालून रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे त्याला कोणीही पाहत नाही. चालत चालत तो मेन रोडवर पोहोचतो. मेन रोडवर त्याच्या घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर अंतर होते. तो तिथून कुणाची तरी मदत घेऊन त्याची मजबुरी सांगून जेमतेम शहरात पोहोचतो. इतके मोठे शहर आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून तो हैराण होतो, कारण त्याने आजपर्यंत कधीही शहर पाहिलेच नव्हते. इकडे तिकडे लोकांकडे पाहू लागतो. तेव्हा तो विचार करतो की कुणामुळे हे जग थांबले नाही. सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. आता त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसते. तर त्या हॉटेलमध्ये जाऊन तो त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो की माझे ह्या जगात कोणीच नाही आणि मला खूप भूक लागली आहे. जर तुम्ही मला जेवायला दिलं तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काही काम करेन. तो हॉटेल मॅनेजर आधी त्या मुलाला नकार देतो. म्हणतो की आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. पण तो मुलगा त्यांना जास्तच विनंती करतो. म्हणतो की मला खूप भूक लागली आहे. तुम्ही मला काहीतरी खायला द्या तर त्या बदल्यात मी तुमचा सर्व काम करेन. आता तो हॉटेल मॅनेजर विचार करतो की चला ठीक आहे, काही ना काही काम तर करेल. नंतर तो हॉटेल मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि म्हणतो की या हॉटेलमधील तुला सर्व भांडी साफ करावी लागतील. आता तोही होकारार्थी मान हलवतो. तो मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि तो मुलगा पोटभर जेवतो आणि जेवल्यानंतर तो सगळे भांडीही साफ करतो आणि पुन्हा मॅनेजरकडे जातो आणि म्हणतो की मी म्हटल्याप्रमाणे मी या शहरात कोणालाही ओळखत नाही आणि मी माझ्या घरून इथे आलो आहे. इथे कोणतेही काम करण्यासाठी मला ना राहायला छप्पर आहे ना खायला. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी आज हॉटेलमध्ये काम करीन आणि संध्याकाळी इथेच झोपेन. आता यानंतर मॅनेजरला वाटलं की आम्हाला पण एक फुकट कामगार मिळतो जो 24 तासाच्या हॉटेलमध्ये राहील आणि आमचं कामही करेल. म्हणून तो त्याला म्हणतो की ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर तू इथे राहून काम करू शकतोस. तुला खाण्यासाठी जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळेल, पण कामात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. इथे चांगलेच आणि सगळी कामे करावी लागतील असे म्हणत तो त्या मुलाला तिथे कामावर ठेवतो. राम तिथे राहू लागतो. तो खूपच कठोर परिश्रम करतो आणि त्याचे काम चूक करतो. आणि जेव्हा हॉटेलचा मॅनेजर त्याला काम करताना पाहतो तेव्हा त्यालाही त्याचे काम आवडते. त्याला वाटते की तो तर खूप मेहनत करतो आणि म्हणूनच मॅनेजर त्याच्याकडून जास्त काम करून घेत असं. जसे भाजी कापणे किंवा बाजारातून काही सामान आणणे, लोकांना जेवण सुरू करून देणे इत्यादी सर्व दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करायचा
आणि संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये झोपायचा. त्या बदल्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळाले. त्याचे दिवस असेच जातात आणि मग हळूहळू निघून जातो आणि कालांतराने तो मुलगा मोठा होऊ लागतो. 6 वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करत होता आणि आता तो 20 ते 21 वर्षांचा होता. मग एके दिवशी मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले. तेव्हा तो त्या मुलाला सांगतो की बेटा, तू असे करिअर हॉटेलचे चांगले काळजी घे आणि कोणी ग्राहक आला तर त्याचे समाधान कर. यानंतर राम म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जाऊ शकता. मी हॉटेल व्यवस्थित सांभाळेल. कारण 5-6 वर्षात त्याने हॉटेलची सर्व कामे शिकून घेतली होती आणि ग्राहकांना कसे हाताळायचे आणि त्यांच्याशी कसे वागायचे, कसे बोलायचे हेही त्याला माहीत झाले होते. तो मॅनेजर 2-3 दिवस रजेवर जातो आणि इतके दिवस तो मुलगा राम हॉटेल चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि ग्राहकांचे देखील समाधान करतो. आता 2 दिवसांनी मॅनेजर आल्यावर तो पाहतो की त्याने हॉटेलचे व्यवस्थापन चांगले केले आहे आणि कामगार आहे त्याला सांगतात की तो खूप चांगले काम करतो. त्याच्यासोबत काम करताना कोणालाही कोणतीही अडचण आलीच नाही. आता हे बघून मॅनेजर खूप खुश झाला. तो विचार करू लागला की अरे वा, हे तर खूप चांगले झाले, माझे काम सोपे झाले. आता यानंतर मॅनेजर पुन्हा रजेवर जायचे आणि रामला हॉटेलला सांभाळायला मागे सोडायचे. राम हॉटेल आणि इतर सर्व काही कामे सांभाळण्यात तुळशी दाखवतो आणि मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे सर्व कामे शिकू लागतो. असेच एक दिवस मॅनेजर रविवारी गेला होता आणि त्याच वेळेस हॉटेलचा मालक त्याच्या हॉटेलला भेट द्यायला येतात. हॉटेलचे मालक हॉटेल चहा देतात. त्यांना दिसले की मॅनेजरच्या जागी दुसरा मुलगा काम करत आहे आणि तो ग्राहकांशी खूप छान बोलत आहे. आणि जेव्हा मला हॉटेल चहा देतात तेव्हा तो मुलगा त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांच्याशी अतिशय प्रेमाने, दयाळूने वागतो आणि विचारतो, सर, तुम्हाला काय खायला आवडेल? यानंतर मालक हे एका टेबलवर बसतात आणि त्याला जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेल मालक एका टेबलावर बसून सर्व करण्याची वाट पाहत होता. मग राम त्याच्यासाठी जेवण आणतो. हॉटेल मालक जेवण करतात. त्या जेवणाची उणिवा काढू लागतात आणि जेवणात उणिवा काढताना संपूर्ण स्टाफ तिथे जमा होतो आणि तिथे असलेल्या रामला परिस्थिती हाताळताना चांगला प्रयत्न करतो. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तिथे येतात. काही कर्मचारी जे तेथील जुने कामगार होते त्यांनी पाहता क्षणी ओळखले की हे तर ह्या हॉटेलचे मालक आहेत आणि लगेचच त्यांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करतात. सगळे कर्मचारी त्यांना नमस्कार करत असल्याचे पाहून राम थोडा आश्चर्य वाटते त्याला आणि त्यातील एका व्यक्तीला विचारतो की हे कोण आहेत. तेव्हा तो सांगतो की ते ह्या हॉटेलचे मालक आहेत. हे ऐकून राम अचानक गप्प बसतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याच्या पाठीवर शाबासकी देऊन म्हणतात की शाबास बेटा, तू जे काही केले आहेस ते खूप चांगले केले आहेस. आता यानंतर ते रामला विचारतात की मी ज्यांना हॉटेलचे मॅनेजर म्हणून ठेवले आहेत ते कुठे आहेत? तेव्हा सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की तो मॅनेजर रजेवर गेला आहे आणि अनेक धातू रजेवरच गेल्यावर ह्या मुलाला इथे हॉटेल सांभाळायला मागे सोडून जातो आणि हा मुलगा आपल्या हॉटेलमध्येच राहतो. त्यानंतर हॉटेलच्या मालकानेही रामचे काम पाहिले आणि त्या मुलाची लाचारी समजली होती की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप प्रामाणिक आहे आणि तो कामही प्रामाणिकपणे करत आहे. मग हॉटेलचे मालक मॅनेजरला फोन करून सांगतात की आजपासून तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही, मी दुसरा मॅनेजर नेमला आहे. आता यानंतर हॉटेलचे मालक रामला हॉटेलचा नवीन मॅनेजर म्हणून नियुक्त करतात आणि म्हणतात की बेटा, आवडीने आणि मेहनतीने काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी आणखी बरेच काही आहे. आता हॉटेलचे मालक त्याला मॅनेजर बनून निघून जातात. हॉटेलच्या मालकाचे अनेक हॉटेल्स होती आणि रामची हॉटेलमध्ये मॅनेजर होता. त्या हॉटेलची बरीच प्रगती झाली होती. तिथे बरेच ग्राहक येऊ लागले होते
आणि त्याची विक्री दिवसेंदिवस वाढू लागली होती. आता हे पाहून त्या हॉटेलचे मालक हैराण झाले होते आणि विचार करू लागले की हा मुलगा खूपच मेहनती आहे. यामुळे माझ्या हॉटेलची विक्री चांगली झाली आहे आणि त्यामुळे अनेक ग्राहक ह्या हॉटेलमध्ये येऊ लागले आहेत. त्यानंतर हॉटेलचा मालक रामला एक दिवस त्याच्या घरी बोलवतो आणि त्याच्या सांगण्यावरून राम त्यांच्या घरी जातो. हॉटेल मालकाचे घर अतिशय आलिशान होते. तिथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. घरात पत्नी पती दोघेच राहत असत. हॉटेलचे मालकाने त्याला बोलवले तेव्हा ते जेवण करत होते. तेव्हा हॉटेलचे मालक त्यालाही डायनिंग टेबलवर बसायला सांगतात. बसल्यावर त्याच्याशी बोलतात आणि सांगतात त्याला की बेटा, जे हॉटेल चालवतो त्याची विक्री खूपच वाढली आहे आणि माझ्याकडे बरीच हॉटेल्स आहेत, म्हणून मला वाटते की तू याच पद्धतीने हे सर्व चांगले मॅनेज कर आणि चांगल्या प्रकारे चालव. हे ऐकताच रामला खूप आनंद झाला. त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून तो म्हणाला, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल अगदी तसेच होईल. आणि त्यानंतर राम त्याच्या सर्व हॉटेलची चांगली काळजी घेतो आणि हॉटेलचे सर्व काम स्वतः पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचारी भरती करायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा असेल तर तो एकटाच बघत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि आता राम पण 25 वर्षांचा झाला होता. आता राम बऱ्याचदा त्याच्या मालकाच्या घरी जात असे, कारण त्याला हिशोब पाहावा लागत असे आणि हॉटेलने जे काही पैसे कमावले त्याचा संपूर्ण हिशोब तो मालकाला समजावून सांगायचा. आता जेव्हा तो नियमितपणे मालकाच्या घरी जाऊ लागला तेव्हा त्याचे मालक आणि त्यांची मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याच्याकडे चांगल्या नजरेने पाहू लागतात, कारण राम मेहनती होता आणि त्याचा खूप आदरही करायचा. त्यांनी जर त्याला घरातील काही काम करण्यास सांगितले तर तो आनंदाने ते काम करायचा, कारण हॉटेल मालकाला मूल नव्हते. त्यामुळे राम त्यांच्यासाठी घरातील सर्व काम करत असे. आणि अशा प्रकारे एकदा हॉटेल मालकाने त्यांची पत्नी यांच्यात बोलणे सुरू असते की मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, आपण जर त्याला दत्तक घेतले तर. पण हॉटेल मालक म्हणतात की नाही, अजून ती वेळ आली नाही, वेळ आल्यावर नक्की याचा विचार करेन. त्यानंतर हळूहळू आणखी काही काळ जातो आणि काही काळाने हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होताच हॉटेल मालक आतून पूर्णपणे तुटून जातात. पत्नीच्या मृत्यूचा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि या दुःखामुळे ते अनेकदा आजारी पडू लागतात. ते एक दिवस रामला म्हणतात की बेटा, आता तू हॉटेलमध्ये न राहता माझ्या घरी येऊन राहा, इथेच राहा, कारण मी आता एकटा पडलो आहे आणि मला मूल नाही आणि तू माझ्यासोबत राहिला तर मला थोडे बरे वाटेल. हे ऐकल्यानंतर रामही हॉटेलच्या मालकाशी संमत होतो आणि तिथे त्याच्या घरी येऊन राहतो. तो सकाळी लवकर उठून आपल्या कामावर जायचा आणि दिवसभर संपूर्ण हॉटेलची काळजी चांगली घेऊन संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. पण हॉटेल मालकाची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि तो आजारी पडू लागला, कारण त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूचे खूप दुःख झाले होते आणि या दुःखामुळे तो आतून तुटून पडला होता. आता राम हॉटेल मालकाची खूप चांगली काळजी घेत होता. संध्याकाळी जेव्हा झोपायची वेळ होते तेव्हा तो त्यांचे पाय दाबतो आणि त्यांची खूप काळजी घेत असतो. आता एके दिवशी संध्याकाळी राम त्याच्या हॉटेल मालकाचे पाय असेच दाबत होता. मग हॉटेल मालक त्याला त्याच्या जीवनाबद्दल विचारतात, बेटा, तू आमच्याकडे इतके दिवस काम करत आहेस, मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तू कुठून आला आहेस आणि तू इथे काय करत आहेस हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर रामनेही त्याची संपूर्ण गोष्ट हॉटेल मालकाला ऐकवली आणि तो सांगतो की माझ्या लहानपणीच मी 5 वर्षांचा असताना माझे वडील वारले. त्यानंतर माझ्या आईने मला सांभाळले, मला वाढवले, माझे चांगले पालन पोषण केले. पण तिचे पालन पोषण, तिचे प्रेम मला कधीच समजले नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरायला लागलो. वयाच्या 16व्या वर्षी मी एक दिवस दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या आईने मला खूप मारले. आईने त्यामुळेच मी माझे घर सोडून थेट ह्या शहरात आलो. मी लोकांकडून लिफ्ट घेतली
आणि मग तुमच्या हॉटेलमध्ये काम सुरू केले. आणि मग हे ऐकून रामलाही आईची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. इथे हॉटेल मालक त्याची संपूर्ण कहाणी ऐकतात आणि त्याचे वडील लहानपणीच वारले आणि त्यानंतर आईनेही त्याला पालनपोषण करून वाढवले. पण आईला सोडून तो इकडे येऊन राहत आहे हे सर्व ऐकून हॉटेल मालकाच्या डोळ्यात पाणी आले. ते पूर्णपणे भावुक होतात आणि रामला म्हणतात की तू कधी तुझ्या आईची बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का? तेव्हा राम म्हणतो की नाही सर, मी त्या दिवसानंतर कधीच गावी गेलो नाही, की गावी जाण्याचा प्रयत्नही केला नाही. माझ्या आई कुठे आहे आणि ती कोणत्या परिस्थितीत आहे हे सुद्धा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा ते रामला सांगतात की बेटा, तुला तर माहीतच आहे की मला मूलबाळ नाही आणि तुझ्यापेक्षा कोणीही माझी चांगली काळजी घेऊ शकत नाही. म्हणूनच मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण याच घरात एकत्र राहू. आता तू तुझ्या गावी जा आणि तुझ्या आईला इथे घेऊन ये. आता रामला हे सर्व ऐकून त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसू लागतो आणि त्याने लगेचच हॉटेल मालकाला मिठी मारली आणि त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणून हाक मारू शकतो का? हे ऐकताच त्या हॉटेल मालकाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की बेटा, तू मला बाबाच म्हणून हाक मार, त्याचा मला जास्त आनंद होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक रामला सोबत घेऊन तहसीलदार कार्यालयामध्ये जातात आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांच्या हस्तांतरित करतात. त्यानंतर राम आणि हॉटेल मालक घरी येतात. पण घरी परत येताच हॉटेल मालक रामला सांगतात की बेटा, माझी तब्येत ठीक नाही, पण तू यापैकी कोणतीही कार घेऊन जा आणि तुझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर राम व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हर सोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. 8 ते 10 तासांचा प्रवास करून तो त्याच्या जुन्या गावात पोहोचतो. तिथे जाऊन त्याच्या समोर उभे राहिल्यावर त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना, त्याच्या आईला त्याला मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना, या सगळ्या गोष्टी आठवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तो गाडीतून उतरताच गावकरी बघतात, एवढ्या मोठ्या गाडीत कोण आले आहे? ओके, छान कपडे घातले आहेत, सूटबूट आणि एवढी मोठी गाडी घेऊन. त्यानंतर मुलगा थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. एक छोटीशी खोली होती आणि खोलीच्या भिंतीच्या विटा बाहेर निघाल्या होत्या. घर खूपच दयनीय अवस्थेत होतं. त्यानंतर तो घराच्या आत जातो आणि आत पाहतो की त्याची आई सिंधुबाई काय काम करत आहे. तो जातो आणि लगेच आईचे पाय धरतो आणि म्हणतो की जर तू माझ्यासोबत असे केले नसते तर मी आज या पदावर नसतो. आता हे बघून सिंधुबाई पूर्ण आश्चर्यचकित झाल्या की हा मुलगा कोण आहे? इतके छान कपडे घालून हा माझे पाय का धरत आहे? सिंधुबाई आजपर्यंत इतरांच्या दैवत जिवंत होती. त्यांच्या शेजारी पाजारी जे काही त्यांना खायला द्यायचे तेच खाऊन त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. आणि जेव्हा कधी त्यांना काही काम मिळायचे तेव्हाच त्या काही पैसे कमवत त्यांच्या आजाराचा उपचार करून घेत असत आणि ह्याच पद्धतीने त्या आपल्या जीवन जगत होत्या. त्या त्याला उचलतात आणि विचारतात की बाळा, तू कोण आहेस? मग तो लगेचच त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई, मी तुझा राम आहे. तो 10 वर्षांपूर्वी येथून निघून गेला होता. आता रामचे नाव ऐकताच त्यांना धक्का बसतो, कारण जेव्हा राम घरातून निघून गेला होता त्यानंतर आमच्या आईने त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण 3-4 वर्ष जेव्हा त्याला शोधून थकल्या तेव्हा त्यांनी थकून भागून त्याला शोधणे बंद केले होते. त्यांना वाटू लागले की त्यांचा मुलगा मेला आहे आणि आता तो त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. पण 10 वर्षांनी आपल्या मुलाला पाहत असताना खूप आनंद झाला. त्या भावुक होताच त्यांना अश्रू अनावर होतात आणि त्या ढसढसा रडू लागतात आणि त्या आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात आणि त्याला विचारतात की तू हे माझ्यासोबत अजिबात चांगले केले नाहीस. माझ्या आयुष्यातील 10 वर्ष तुझ्या शोकात गेले. तुझ्या विना बघ काय अवस्था झाली आहे माझी. तो मुलगा त्या घरात गेल्यावर त्याचे आजूबाजूची लोकही आजवर त्यांना मदत करत होती. ती सर्व लोकही त्या घरात जमतात आणि जेव्हा त्यांना समजले की हा तोच मुलगा आहे जो 10 वर्षापूर्वी निघून गेला होता, त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. तेही विचार करू लागतात की चला
चांगले झाले. बिचाऱ्या बाईला म्हातारपणात तरी आधार मिळाला. यानंतर सिंधुबाई स्वतःचे अश्रू पुसत रामला विचारतात, बेटा तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा कसा काय झाला आहेस? यानंतर रामची संपूर्ण कहाणी गोष्ट त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना ऐकवतो आणि त्याची कहाणी ऐकताच त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळेच लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करतात. तेव्हा राम त्याच्या आईला सांगतो की आई, मालकाला तुला भेटायचे आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे की तुझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर संपूर्ण गाव त्या म्हाताऱ्या बाईला म्हणजेच सिंधुबाई यांना हसत खेळत निरोप देतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या गाडीत बसवतात आणि राम त्याच्या आईसोबत त्याच्या मालकाकडे पोहोचतो. आणि जेव्हा रामचे मालक त्याच्या आईला भेटतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हणतात की तुम्ही एक देवी आहात, जे तुम्ही अशा मुलाला जन्म दिला. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. त्यानंतर राम त्याच्या आईला आणि मालकाला तिथेच एकत्र राहू लागतात. रामची आई कधी कधी त्याच्या गावी जायची, पण नटून तटून चांगली साडी नेसून आणि त्याच्या कारमध्ये बसून आणि त्यांच्याशी तासन तास गप्पा मारायची, ज्यांनी एकेकाळी त्यांना सहारा दिला होता. इकडे राम कधी कधी वेळ काढून त्याच्या गावी जायचा आणि त्या लोकांसोबत वेळ घालवायचा, त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारायचा. त्यांचे तो उपकार आयुष्यभर विसरला नाही. तर मित्रांनो, ही होती एका मुलाची कथा, ज्याला त्याच्या आईने मारले म्हणून तो घरातून पळून गेला आणि खूप मोठा माणूस बनून आपल्या गावी परतला. तुम्हाला काय वाटते सिंधुताईंबद्दल आणि रामबद्दल? सिंधुताईंनी जे केलं ते चांगलं केलं का? सिंधुताईंनी असं केलं नसतं तर राम पूर्ण फालतू लाईनला गेला असता आणि त्यांना आयुष्यभर त्याचं मन खात राहिलं असतं की आपण आपल्या मुलाला सुधारू शकलो नाही. पण त्या आज अभिमानाने लोकांना सांगू शकतात की मी एकदा मुलाला मारलं, पण माझा मुलगा व्यवस्थित चांगला आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो आज चांगल्या पोस्टवर कामाला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींना, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.